श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सोमवती अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्हीही एकाच दिवशी येत आहे। सोमवती अमावस्येला आणि शनी जयंतीला आपल्याला विविध उपाय करायचे आहेत, कारण या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत आणि या दिवशी केलेल्या उपायांचं महत्त्व खूप आहे। ज्या ज्या राशींना 7.5 चालू आहे, अडीचकी म्हणतो आपण ज्याला, पणोती म्हणतो, ती चालू आहे, त्या सगळ्या राशींनी आणि प्रत्येकावरच शनी महाराजांची कृपा राहू दे, प्रत्येकालाच ह्याचा लाभ होऊ दे। कारण शनी महाराजांची अवकृपा चांगली नसते, पण कृपा मात्र दिली तर भरभरून इतकं देते की आपल्याला कमी पडतं। आणि खरं सांगते मी, शनी महाराजांना घाबरू नका। शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत। आपण जर चुकीची कामं केली, त्यांच्या नजरेत चुकीची, माणसांच्या नजरेत नाही, तर आपल्याला ते शिक्षा देतात, आपल्याला ते भोग देतात, एवढेच देतात जेवढे आपण भोगू शकतो आणि जेवढ्या आपल्या शिक्षा आहेत। उगाचच मागं लागत नाहीत ते आपल्या। त्यामुळे कर्म एवढे चांगले, आता मागच्या जन्मीचे कर्म आपण बदलू शकतो का? नाही बदलू शकत, ते आपल्याला भोगायचेच आहेत। पण या जन्मीचे कर्म आजपासून तरी, कालपर्यंतचं गेलं, आजपासून तरी एवढे चांगले कर्म करा, एवढे चांगले कर्म करा की आपल्याला शनी महाराजांचीच काय, कुणाचीच भीती नाही वाटली पाहिजे। आपण प्रत्येकाच्या नजरेला नजर देऊ शकलो पाहिजे, असं आपलं लाईफ ठेवा, क्लिअर लाईफ ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही। आता या दिवशी तुम्हाला काय काय उपाय करायचे आहे, तर या दिवशी सगळ्यात आधी सोमवती अमावस्या आहे, शनी जयंती आहे। घराची स्वच्छता करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे। सगळं घर स्वच्छ करायचं आहे। पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र घालून तुम्हाला सगळी फरशी पुसून घ्यायची आहे, जाळ्या जळमट काढायची आहेत। पाण्यामध्ये गोमूत्र घालून दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, उंबरा स्वच्छ पुसायचा आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे, दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे। देवांची सगळ्या स्वच्छ देव घासून पुसून धुवून पूजा करायची आहे। देवांचे वस्त्र, देवघरातलं वस्त्र सगळं बदलायचं आहे। आणि त्यानंतर शनी चालीसा, शनी महात्म्य, हनुमान चालीसा हे तुम्हाला पठण करायचं आहे। आणि 3 माळा तरी किमान या दिवशी ओम शम शनैश्चराय नमः, ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। हा मंत्र शनी महाराजांचा सगळ्यात मोठा मंत्र आहे आणि ह्याचा रोजच तुम्ही किमान 11 वेळा तरी जप करा। तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला सांगा। त्याचप्रमाणे या दिवशी अमावस्या आहे। अमावस्या आहे म्हटल्यावर पितरांची सेवा पण करायची आहे। दक्षिण दिशेला तोंड करून एका तांब्यामध्ये थोडं पाणी, त्यामध्ये कच्चं दूध, गंगाजल, थोडेसे काळे तीळ, थोडंसं गूळ हे घालून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचे आहे। म्हणजे ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे। हे अर्घ्य जे आहे ते एका बादलीत घेऊन नंतर तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचं आहे। ही झाली पितृंची सेवा। दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे, पितृअष्टक, पितृस्तुती हे तुम्हाला म्हणायचं आहे। यातलं काही येत नसेल, ओम पितृदेवताभ्यो नमः असा 5 मिनिटं जप करून कळत न कळत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत आणि त्याच्याबद्दल माफी मागायची आहे। या दिवशी शनी मंदिरामध्ये प्रत्येकाने अवश्य जायचे आहे, शनी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे, काळ्या वस्तूंचे दान करायचे आहे। काळे कपडे, काळे जर्किन, आता पावसाळा चालू आहे, काळी छत्री, काळे बूट, काळा स्वेटर, काळे घोंगडे, अशा पद्धतीने तुम्हाला काळे चणे, काळा मसूर, काय जे असेल काळं, जे काही काळ्यामध्ये येतं, काळे उडीद, याचा तुम्हाला दान करायचे आहे। 21 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दाणा हातात घेऊन घरातच ओम शम शनैश्चराय नमः, ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा मंत्र म्हणून हे उडीद दाणे थोड्याशा तेलासोबत आणि रुईच्या पानांच्या हारासोबत शनी महाराजांना व्हायचे आहेत। याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले भोग, दुःख कमी होण्यास मदत होईल। अत्यंत सुंदर सुंदर उपाय आहेत। पिंपळाच्या झाडाला सुद्धा एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी, कच्चं दूध, तीळ आणि थोडंसं साखर किंवा गूळ हे सगळं घालून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे। पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा 2 वातींचा किंवा 7 वातींचा एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला तिथेही प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील पितृदोष असेल, कितीही पिढ्यांचा, माहेरचा, सासरचा, तो कमी होऊ दे। शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाखाली बसून सुद्धा ओम शम शनैश्चराय नमः, पाऊस नसेल तर या मंत्राचं पठण करायचं आहे। पिंपळाच्या
मारायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल ताई पाऊस आहे दिवा कसा लावू, ठीक आहे, तिथं नसाल दिवा लावू शकत तुम्ही घरात लावा दिवा, फक्त तो पिंपळाच्या झाडाखाली नंतर रिकामा दिवा तरी ठेवून या, त्या झाडाच्या नावाने लावा आणि ठेवून या, असंही तुम्ही करू शकता। तुमच्या मुख्य दरवाज्यात दिवा लावू शकता, दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावू शकता, असे असंख्य उपाय तुम्ही या दिवशी करू शकता। प्रत्येकाने या दिवशी शनी मंदिरात जायचंच आहे। अमावस्येचे जे आपले उपाय असतात, कोहळा बांधणे किंवा जे काही आहे, जे मी तुम्हाला नेहमी सांगते, कर्पूर होम करा, कापूर जाळा घरामध्ये, घंटी वाजवा, शंख वाजवा, हे सगळं तुम्हाला या दिवशी करायचं आहे। तर या सगळे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।